मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कानिफनाथ गड, कानिफनाथ मंदिर पाहणार आहोत। कानिफनाथ मंदिर हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला स्थित आहे। तर तेच मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि तेथील माहिती जाणून घेणार आहोत। पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे आणि सासवडपासून 14 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। तर तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही पर्सनल वाहन जर घेऊन येत असाल तर हे मंदिर तुम्हाला पाहणं खूप सोयीचं जाईल। आणि बस मार्फत जर येत असाल तर ट्रेक करून जर तुम्हाला यायचं असेल तर वडकीला तुम्ही PMTच्या साहाय्याने येऊ शकता आणि PMTनी वडकीला आल्यानंतर 4 किलोमीटरचा ट्रेक या मंदिरासाठीचा आहे। तो गुगल मॅपवर तो ट्रेकचा पाथ टाकून तुम्ही वडकीपासून कानिफनाथ मंदिर येऊ शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या आपण आलेलो आहे कानिफनाथला। कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक नाथ होते। त्यांची एक मोठी इतिहास आणि स्टोरी आहे, ती डिटेलमध्ये व्हॉइस ओव्हरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेन। तर सध्या ही अशी प्लेस आहे आणि इथूनच तुम्हाला पुरंदर किल्ला आणि या घाटरांगा काही दिसतील आणि सुंदर पुणे सिटीचा व्ह्यू तुम्हाला मिळेल। तर हे कानिफनाथ मंदिर या सासवड भागात येतं। आम्ही 2 व्हीलर घेऊन आलो, त्यामुळं डायरेक्ट गडाच्या पायथ्याशीच पोचलो। तुम्ही जर वडकी करून येत असाल तर तिथून 4 किलोमीटर ट्रेक करून चालत येण्याचा सुद्धा रस्ता आहे। आणि दुसरं ऑप्शन, तुमचं जर पर्सनल वाहन जर घेऊन येत असाल 4 व्हीलर आणि 2 व्हीलर तुम्ही आरामशीर इथं घेऊन येऊ शकता आणि इथं वरती पार्किंग करू शकता। तर इथं एक छोटंसं दत्ताचं मंदिरसुद्धा आहे आणि हे माझ्या मागं हे कानिफनाथाचं मंदिर आहे। या मंदिराच्या आत शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळं मी तुम्हाला आतलं मंदिरातलं समाधी स्थळ कानिफनाथाची दाखवू शकत नाही। तर या मंदिराच्या आत जाताना आपलं वरचं टी-शर्ट आणि बाकीचं बेल्ट, मोबाईल एक साईडला ठेवून फक्त पुरुषच आत इथं जाऊ शकता। इथं छोटंसं असा चौकोन टाईप जाण्याचा एक रस्ता आहे। त्या चौकोनमधून तुम्ही इझिली असं पूर्ण झोपून आत जावं लागतं आणि तिथं कानिफनाथाचे दर्शन तुम्हाला मिळते। आणि त्यानंतर तसंच उलटं कानिफनाथाच्या दर्शन घेतल्यानंतर बाहेर ते बोगद्यातून छोटूशा यावं लागतं। असं हे मंदिर आहे आणि हे जागृत नवनाथांपैकी एक कानिफनाथाचं जागृत ठिकाण आहे। तर इथं तुम्ही नक्कीच विजिट करू शकता। पुण्यापासून खूप कमी अंतरावर हे 20 किलोमीटर अंतरावर हे कानिफनाथाचं मंदिर आहे। तुम्ही जर पुणे विजिट करत असाल तर नक्कीच तुमच्याकडे वेळ असेल एक दिवस शिल्लक, नक्कीच तुम्ही इथं येऊ शकता आणि 3 ते 4-5 तास इथं घालवू शकता आरामशीर। तर इथं हा जो हत्ती आहे, या हत्तीत कानिफनाथाचा अवतरण कसं झालं ते समजून सांगितलं आहे। आणि ही कानिफनाथाची मोठी पाटी आहे जी खालून डोंगरावरून तुम्ही खाली जेव्हा गेला रोडाने येत असाल तेव्हा ती दिसते। कानिफनाथ हे नाथपंथाचे योगी होते। त्यांनी प्रचार केलेला योग सिद्धांत एवरजा साधना आणि शैव योग साधना यांचा समन्वय आहे। याला नागपंथात वामर्ग असं म्हणतात। कानिफनाथ यांना कानिपा, कानपा, कानपा, कानपद, कर्णिपा, कन्हेरीपद इत्यादी अनेक टोपण नावांनी ओळखले जाते। एका मान्यतेनुसार कानिफनाथ हे हिमालयात हत्तीच्या कानातून प्रकट झाले होते असे म्हणतात। त्यांना कृष्णपद या नावानेही ओळखले जाते। ते जालंधर नाथजीचे प्रमुख शिष्य होते। त्यांना त्यांच्या गुरुकडून हेवरज सिद्धांताचे ज्ञान मिळाले होते। कृष्णपदांच्या शिष्यांपैकी एकाचे नाव मैखला होते। वज्रायन पंथात मैखला अत्यंत आदरणीय आहे। दुसऱ्या शिष्याचे नाव कंखल, त्याचा एक शिष्य होता अचिती।
भादली हा देखील कानपाचा शिष्य होता. बौद्ध परंपरेतील हेवरज पंजिका योगरत्नमाला नावाच्या पोथीचे हस्तलिखित पंडिताचार्य कान्ह यांच्या नावावर आहे. राहुल सांकृतायन यांच्या मतानुसार त्यांनी 6 ग्रंथ तत्त्वज्ञानावर तर 74 ग्रंथ तंत्रमार्गावर लिहिले होते. कानपाद गीतिका, महाढुंडुलन मूल, वसंत तिलक, असंबंध दृष्टी, वज्रगीती आणि दोहाकोश हे ग्रंथ अपभ्रंशमध्ये होते. त्यांचे अनुवाद तंजूरमध्ये मिळतात. साधनमालेत कानिफनाथांना कुरुकुल्लादेवीचे प्रवर्तक मानले आहे. महाराष्ट्रामध्ये ते खूप लोकप्रिय असून त्यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. लीलाचरित्रातील त्यांच्या उल्लेखानुसार हे स्पष्ट होते की यादव काळात विशेषतः 13व्या शतकापासून त्यांच्या संबंधित कथा महाराष्ट्रात प्रसिद्ध होत्या. आजही भीमा नदीच्या खोऱ्यात कानिफनाथांशी निगडीत अनेक मंदिरे व दर्गे पाहावयास मिळतात. कानिफनाथ गड मंदिराच्या आवारात अनेक मंदिरं आहेत. ते मंदिरं पाहायलासुद्धा विसरू नका. त्यानंतर एक हनुमंताचं मंदिर आहे, तिथंसुद्धा दर्शन घेऊन नंतर पुढे चला. सध्या मित्रांनो आपण आलो आहे कानिफनाथच्या समोर असलेलं हे दत्ताचं मंदिर आहे आणि माझ्या मागं इथं हे वरच्या साईडला कानिफनाथचं मंदिर आहे. हे दत्तांचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडनी पुरंदर किल्ला दिसतो आहे. सुंदर असं मंदिर आहे आणि इथून फुल सिटीचा व्ह्यू येतोय. तर या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो. भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.